तर नमस्कार, मुंबईची खानावळ चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर हे बघा, मी खानावळीचे डबे भरत आहे। शेपूची भाजी आणि चपाती। तर खूप लोकांना असं वाटतं की खानावळीत भाज्या दिल्या जात नाही, भाज्या खूप महाग असतात, पण असं नाही। मेथीची गड्डी आत्ता सध्याला 25-30 रुपये आहे। शेपूची गड्डीसुद्धा 20 ते 10 रुपये अशी आहे प्रत्येक ठिकाणानुसार। तर हे बघा, आपले चपाती आणि शेपूची भाजी भरून झालेली आहे। तुम्ही म्हणसाल की पातळ भाजी देता का नाही, तर सकाळच्या ह्याच्यात भाजी चपाती देतो, कोबी फ्लावर पाहिजे असेल तर। इथं आपण शेपूची भाजी कशी बनवणार आहे ते दाखवते। इथं हिरवी मिरची आणि लसूण घेतलेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता, इथं मी शेपू स्वच्छ करून घेतलेला आहे निवडून। तर आता सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत, तर भाज्या खायला खूप छान असतात। भाजी चांगली निवडून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता ही भाजी आपल्याला स्वच्छ धुवून आणि चिरून घ्यायची। हे बारीक चिरली, एकदम छान आणि हिरवीगार दिसते आणि ताजी भाजी आहे। भाजी ही बनवताना काळपट किंवा पिवळसर झाली नाही पाहिजे, टेस्ट बिघडते। तर त्यासाठी एक खास टिप तुम्हाला देते। हे बघा, कढईत मी तेल घालून मीठ टाकले। आता लसूण घालते। लसूण झालं की मिरची चांगली परतवून घेते। तुम्ही मिरची आणि लसूण चांगला बारीक करू शकता, पण नाही, मला असंच आवडतं। तर तुम्ही पाहू शकता, इथं चांगलं परतून घेते मी। चांगलं लसूण आणि मिरची भाजली की तिखटपणा पण येतो। तर हे बघा, इथं मी भाजी धुवून व्यवस्था करून घेतलेली आहे। आता ती मी आपलं मिरची लसूण चांगला भाजला त्याच्यात टाकून देते आणि जास्त वेळ भाजी शिजवायची नाही। 2च मिनटं चांगली परतून आणि शिजवून घ्यायची, म्हणजे हिरवीगार भाजी राहते, पिवळसर राहत नाही आणि चव मस्त येते। तर हे बघा, अशी उलटी पालती केली। आता मी झाकण ठेवते, फक्त मोजून 2 मिनटासाठी, भाजी जास्त शिजवायचीच नसते। हे बघा, आता मी झाकण काढते। मस्त हिरवीगार भाजी दिसते का, पाणी पण जास्त सुटत नाही। आता गॅस फास्ट करायचा आणि तो गॅस फास्ट केल्यानंतर म्हणजे पाणी आटायला सुरुवात होते। इथं तुम्ही मटकीची डाळ किंवा मुगाची डाळ टाकू शकता, प्रत्येकाच्या आवडीनुसार। तर मी इथं शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे। हे बघा, जरा पाणी आटलं की, आणि शेंगदाण्याचा कूट चांगला भाजून बारीक करून घेतलेला आहे। आता हे टाकला आहे, तो पण चांगला वाफवून देणार, म्हणजे त्याची पण चव त्याच्यात मिक्स होते। तर काही लोकांना आवडतं त्या डाळी टाकतात, तर आम्ही शेंगदाण्याचा कूट टाकतो, कधी कधी मटकीची डाळ टाकतो किंवा मुगाची डाळ टाकतो। खूप लोकांना असं वाटतं की खानावळीत भाज्या देत नाही, पण आम्ही देतो। तुम्हाला जर खानावळ पाहिजे असेल तर मला कमेंट करा। हे बघा, आपले टिफिन भरवून झालेले आहेत। तर तुम्हाला जर अशा नवीन आपल्या खानावळीतल्या रेसिपी आणि व्हिडिओ बघायला आवडत असतील तर कमेंट करा। आणि कुणाला खानावळ सुरू करायची असेल तर काही त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा। आणि आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। आणि आपले खानावळीवाले पण खूप छान आहे, खूप सपोर्ट करतात। असं नाही की त्यांना पण आपलं जेवण आवडतं, खूप छान आणि घरचं आणि हेल्दी असतं। आपल्या चपात्या पण मऊ असतात, त्याच्यामुळं दिवसभर माणूस काम करतात, त्यामुळं त्यांना जेवण पण चांगलं दिलं पाहिजे। आपण पैसे घेतो त्याप्रमाणे। धन्यवाद।